झाला आपला मस्तपैकी आंब्याचा शिरा तयार. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज शिरा करते मी. हे बघा, 1 वाटी रवा घेतला आहे. मी शिरा करते, पण आंब्याचा शिरा करते मी. बघा, हे आंबे आहेत, तर म्हटलं चला साधा शिरा करण्याऐवजी आंब्याचा शिरा करावे. 2 आंबे आहेत, खूप गोड आहेत हे आंबे. 1 वाटी रवा घेतला आहे, तर मी अर्धी वाटी साखर घेतली. बघा, कारण आंबे खूप गोड आहेत. आधी हे आंबे चिरून घेते, त्याचा गर काढून घेते. दिसायला असे आहेत, पण आंबे खूप गोड आहेत हे. तर म्हटलं चला आंब्याचा शिरा करूया आज. जुलै महिन्याचा पहिला दिवस आहे, म्हटलं देवाला नैवेद्य पण होईल. गर काढून घेते आंब्याचा. तो दुसरा पण घेणार आहे, हा पण कापून घेते. गर काढून घेतला, तर रवा भाजायला घेते. कढई ठेवली, मी तूप घालते. थोडेसे काजू आहेत. तुमच्याकडे कोणते वेगळे दुसरे अजून ड्रायफ्रूट्स असले तर झालं. माझ्याकडे फक्त काजूच येतात म्हणून तेच घालते. रवा भाजून घेते चांगला. रवा भाजून झाला मला. ह्यात मी कोमट केलेलं दूध घालते. थोडंसं ठेवते, लागलं तर घालते. अजून साखर घालून घेते. ही वेलची आणि जायफळाची पूड घालते. थोडंसं दूध ठेवलं ना, ते पण घालते. चांगली साखर विरघळू देते. साखर चांगली सगळी विरघळली. आता आपण हा आंब्याचा गर काढलाय ना, तो घालून घेऊ. चांगलं मिक्स करून घेते. आणि ह्यात ना थोडंसं केशर घालते मी, 1 किंचित 2 काड्या.
आणि थोडासा पिवळा रंग घालते, कारण आंब्यामुळं चांगला पिवळा रंग येतोच, पण अजून थोडंसं घालते मी हा रंग बघा. पुसून घेते. चांगलं सगळं एकजीव करून घेते. हे बघा, सगळं मस्त एकजीव केला चांगला. आता 1-2 मिनटं झाकण ठेवून देते. झाला आपला शिरा. मस्त असा आपला आंब्याचा शिरा तयार झाला. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर एक लाईक नक्कीच द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.